हाय हॅलो वेलकम. तर आज आम्ही निघणार आहोत अक्कलकोटसाठी पूर्ण फॅमिली. आणि मी एक छोटासा नियम घालून घेतलाय स्वतःसाठी. स्वामींना बेसनाचे लाडू खूप आवडायचे. तर त्यामुळे मी अक्कलकोटला जाताना स्वामींसाठी बेसनाचे लाडू बनवून घेते, त्यांना नैवेद्य दाखवायला. तर आता सुरुवात करते बेसनाचे लाडू बनवण्यापासून. आज रात्रीच आम्ही निघणार आहोत. थोडी घाई होते, पटापट करूया. मी 4 मठांमध्ये प्रत्येकी 7-7 लाडू ठेवणार आहे. त्यामुळे 30 लाडू तरी निदान बनले पाहिजेत आपले. आणि आता बरोबर 30वा लाडू बनवून झालेला आहे. आणि हे बघा, आता अगदी 2 तासात निघायचंय आणि ताई कपडे इस्त्री करते. व्हेरी नाईस. शेवटच्या क्षणापर्यंत नुसती घाई. स्टेपलर घ्यायचंय का तुमचं ते? हो, आईला खूप काळजी आहे. आई ओढणी विसरलेली. पूर्ण लावलेला टाळा परत उघडावा लागला. काय गं फायनली निघालोय. इथून चाललोय CSTला आणि CST वरून ट्रेन पकडणार आहोत, कारण स्टार्टिंग पॉईंट आहे ट्रेनचा CST. आणि माझ्या आई वडिलांना स्टार्टिंग पॉईंटवरून चढायला थोडं बरं पडेल, घाई नाही होणार या दृष्टीने स्टार्टिंग पॉईंटला चढू या ट्रेनमध्ये. मुंबईवरून अक्कलकोटला जायला मुंबई टू सोलापूर ट्रेन ऑप्शन आम्हाला सगळ्यात बेस्ट वाटतो. रात्री मुंबईवरून बसलं की सकाळी उठेपर्यंत सोलापूर आलेलं असतं आणि मग तिथून तुम्हाला कॅब्स, रिक्षा, टॅक्सी सगळे ऑप्शन्स अवेलेबल असतात. पूर्ण ट्रेन रिकामी आहे बरं का. आम्हीच पहिले आलोय. आम्ही अक्षरशः दरवाजा उघडलाय डब्याचा. तर आता काय, मस्तपैकी जेवून घेऊ आणि मग झोपू. उद्या सकाळी भेटूया सोलापूरला. तर आमची पूर्ण फॅमिली जेव्हा एकत्र प्रवास करत असते तेव्हा थोडक्यात डब्बा असा काही प्रकार नसतो आमच्यात. आम्ही साग्र संगीत सगळं घेतो, म्हणजे 2 भाज्या, भाकरी, चटणी, म्हणजे जेवल्यावर झोप कशी मस्त लागेल. सकाळचे 7 वाजलेत आणि ट्रेनने अगदी वेळेत आम्हाला सोलापूर स्टेशनवर पोचवलं आहे. आणि मुंबईपेक्षा इथे खूप छान गुलाबी थंडी फील होते आहे. सोलापूर आलं आहे आणि आता इथून आम्ही केली आहे इको गाडी आणि इथून आम्ही पुढे चाललो आहे अक्कलकोटला. सोलापूर स्टेशन टू अक्कलकोट हा साधारण पाऊण तासाचा प्रवास आहे. बस इथेच बस, तुम्ही त्या साईडून बसा. जर तुम्ही पण अक्कलकोटला जायचा प्लॅन करताय आणि तुम्ही आधीपासून कुठली गाडी बुक केली नाही तरी काही हरकत नाही. सोलापूर स्टेशनवरून खूप ऑप्शन्स असतात. आम्ही आमच्या मार्गावर निघालो आहे आणि सगळ्यात छोटा जो गडी लहाना दगड असतो त्याला ॲज युजल असं लगेज बरोबर मॅनेज करावं लागतं. ती मीच आहे. आमची राहायची सोय आम्ही दरवर्षी राजेराय मठात करतो. अतिशय क्लीन, स्वच्छ, सुंदर, नीटनेटक्या अशा रूम्स आहेत त्यांच्या आणि अगदी माफक दरात आहेत. आणि मंदिराच्याच आवारात असल्यामुळे एक प्रकारचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुम्हाला नेहमी इथे फील होतात. तर आय वूड सजेस्ट की जर तुम्ही येत असाल अक्कलकोटला तर एकदा नक्की राजेराय मठामध्ये राहून बघा. पटकन रेडी होऊया आणि निघूया आपल्या देवदर्शनाला. पप्पा रेडी, आई पण रेडी आणि आता कोण राहिलंय? येस, मी पण रेडी. राजेराय हा मठ इसवी सन 1877 साली हैदराबादातील जहागीरदार शंकरराव राजेरायन राय बहादूर यांच्या हस्ते बांधला गेला. शंकररावांना ब्रह्मसंबंध आणि कुष्ठरोग बाधा होती आणि याचा उपाय त्यांना काही केला मिळत नव्हता. रोगाचा इलाज शोधण्यासाठी शंकरराव आपल्या पूर्ण कुटुंबासहित गाणगापुरात तीर्थाटन करत होते. तेव्हा त्यांना श्री दत्त महाराजांचा "मी अक्कलकोटात स्वामी समर्थांच्या रूपात आहे, तिकडे ये" असा दृष्टांत झाला आणि स्वामींनी शंकररावांचा आजार 10 दिवसात बरा केला. तेव्हा शंकरराव त्या काळात स्वामींच्या चरणावर 10,000 रुपये वाहू लागले. पण त्याच पैशातून स्वामींनी शंकररावांना स्वामींचा मठ बांधण्यास सांगितले. पण खरंच या मठाची वाईब ना काही वेगळीच आहे. बरं, इथे येणाऱ्या भक्तांसाठी सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजेच ब्रेकफास्ट, लंच, डिनर असा महाप्रसाद असतो, तेही मोफत.
मला इथे एक गोष्ट फार आवडते, ते म्हणजे जेवून झाल्यावर स्वतःची ताट, वाटी, ग्लास स्वतः धुवून घासून ठेवायचं. तर आता आपण आहोत राजाराम मठात आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत बहुतेक बाळप्पा मठात आणि त्याच्यानंतर आपण कव्हर करणार आहोत समाधी मठ आणि वटवृक्ष मठ. बरीच जण जी गेली कित्येक वर्ष अक्कलकोटात येत आहेत त्यांना देखील हे मठ माहीत नाही आहे. पण हे मठ बांधलं आहे बाळप्पा महाराजांनी. स्वामींचे निस्सीम भक्त होते ते आणि इथे पण जेव्हा केव्हा तुम्ही याल तेव्हा इकडची शांतता एक वेगळंच तुम्हाला पीस देऊन जाते आयुष्यामध्ये. आणि जर तुम्ही इथे व्हिजिट केलं नसेल तर मी सांगेन नक्की 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 या. चोळाप्पा महाराज समाधी मंदिर माझ्याकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे जावई श्रीपाद भट, वरच्या कोपऱ्यात हात जोडून उभे असलेले बाळाप्पा महाराज तिथे समाधी आहे आज. आणि खांद्यावर चौरी घेतलेले भुजंगा स्वामींचे सेवक अक्कलकोटच्या राजाने त्यांची त्या काळी नेमणूक केली होती. पलीकडच्या पांढऱ्या साडीच्या कोपऱ्यातल्या सुंदराबाई ज्यावेळेस त्या फोटोग्राफरने स्वामींची परवानगी न घेता गपचूप फोटो काढण्याचा त्यांनी त्या काळी आटोकाट प्रयत्न केला, परंतु फोटो त्याला शेवटपर्यंत स्वामी समोर दिसले नाही. स्वामींनी कावळा माकड घात दाखवले, मग तो स्वामीला शरण गेला. माझी चूक झाली महाराज, आता तरी फोटो द्या म्हणल्यावर हा फोटो आलेला आहे. फक्त फोटोमध्ये याचा उल्लेख आहे स्वामी समोर. यासाठी केला होता अट्टहास. ज्यांच्यासाठी लाडू बनवले आहेत त्यांना लाडूचा नैवेद्य दाखवते फायनली. बाळप्पा मठाचा परिसर अतिशय सुंदर आणि पीसफुल आहे. मठाच्या मागच्या बाजूला गायींचा गोठा पण आहे, जिथे तुम्हाला गोसेवा करायची असेल तर तुम्ही दान देखील देऊ शकता. आणि तिथेच श्रीराम आणि सीतेचं मंदिर देखील आहे. आणि बहुतेक अशी मूर्ती आपण कधीच बघितली नसेल जिथे श्रीरामाच्या मांडीवरती सीता बसलेली आहे. शेतीला मांडून घेतलेलं आहे म्हणून ते फडका आहे असं कुठं बहुतेक नसेल असं वाटतं मला. आता त्या काळी घडलेलं आम्हाला काम. बाळप्पा मठात देखील दुपारचा आणि रात्रीचा महाप्रसाद असतो, त्याचा पण नक्की लाभ घ्या. आले तू किती गोड आहे. नहीं कुछ नहीं, उनको कहाँ पसंद है बता, इधर वाइब्रेट कर रहा है, मतलब उसे पसंद है. बाळप्पा मठापासून अगदी वॉकेबल डिस्टन्सवर आपल्याला मिळतं वटवृक्ष मठ, ज्याला बरीचशी लोक म्हणतात मेन मंदिर. संपूर्ण अक्कलकोटवरच स्वामींचा आशीर्वाद आहे. पण या वटवृक्षाकडे स्वामी नेहमी बसायचे आणि आपल्या शिष्यांना, आपल्या भक्तांना मार्गदर्शन करायचे, म्हणून या मठाला वटवृक्ष मठ असं म्हणतात. इथे स्वामींचं जवळपास 22 वर्ष वास्तव्य होतं. इथे स्वामींनी तेव्हा घातलेला, परिधान केलेला अंगरखाही तुम्हाला बघायला मिळतो आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो की स्वामी किती उंच असतील. आता जाऊया थोडा आराम करायला. थोडीफार झोप झाल्यावर आम्ही सगळ्यात पहिले राजाराय मठातली आरती अटेंड केली. आणि रात्रीच्या टिंगल टवाळक्या करून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी जायचे समाधी मठात अभिषेक करायला आणि संध्याकाळची पालखी अटेंड करायला.
शुभप्रभात. दुसरा दिवस उगवताच आम्ही पोचलो समाधी मठामध्ये. तिथे माझे पप्पा रेडी झाले होते. अभिषेकासाठी सोवळं नेसणं कंपल्सरी आहे आणि बायकांनी साडी किंवा ड्रेस ओढणी सकट घेणं कंपल्सरी आहे. संध्याकाळची पालखी रेडी होते. पालखी संपवून रूमवर येईपर्यंत आम्हाला खूप लेट झाला होता. सकाळी लवकर ट्रेन होती नेक्स्ट डेला, त्यामुळे आम्ही लवकर उठलो, पटापट चहा प्यायला आणि निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. 2 दिवसाची अक्कलकोट यात्रा कशी संपली कळलंच नाही. आय रिअली होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा.